तर आपण पाहतोय उद्या देशव्यापी मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। दरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय कराल हे जाणून घेऊयात संरक्षण तज्ञ योगेश भदाणे यांच्याकडून। सर, अशा पद्धतीचे मॉक ड्रिल्स केले जातात हेच मुळात अनेकांना माहिती नाहीये। नेमकं काय त्याच्या मागची संकल्पना? मॉक ड्रिल म्हणजे जेव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती होते, युद्धजन्य परिस्थिती होते, कुठेतरी बॉम्ब हल्ला होतो, कुठेतरी आग लागते, यावेळेची अशी परिस्थिती निर्माण करून त्याच्यासारखा एक डुप्लिकेट परिस्थिती निर्माण केली जाते आणि या परिस्थितीमध्ये जनतेने स्वतःचा बचाव कसा करायचा, त्यातल्या त्यात आपल्या बचावाबरोबर दुसऱ्यांचा बचाव कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं जातं। जिल्हा स्तरावरती याचं जे नियोजन असतं ते जिल्हा व्यवस्थापन अधिकारी, कलेक्टर्स, पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी याचं ते नियोजन सरावाचं नियोजन करत असतात। उद्याचं जे मॉक ड्रिल आहे ते सिलेक्टेड 244 भारतातल्या जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे। आता हे मॉक ड्रिल कशा प्रकारचं असेल? सर्वात प्रथम एक सायरन वाजवला जाईल। आता सायरन युद्धाच्या दरम्यान कधी वाजवला जातो? जेव्हा हवाई हल्ला केला जातो, दुश्मनांकडनं हवाई हल्ला होतो, त्यावेळेला एक मोठं सायरन वाजवलं जातं। सायरन म्हणजे अलर्टनेस, नागरिकांनी सावध राहायचं। आता दुश्मन आपल्या धर्तीवरती हल्ला करणार, त्यावेळेला नागरिकांनी काय करायचं आहे? घाबरून न जाता सर्वात प्रथम आपल्या घरातली जी लाईट असतात ती लाईट सर्वप्रथम बंद करायची आहे। त्यानंतर दुसरी स्टेप काय करायची आहे? आत्ताची परिस्थिती 1971 पेक्षा वेगळी आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मोबाईलचं जे इंटरनेट आहे ही इंटरनेट सेवा बंद करायची आहे। तिसऱ्या गोष्टीमध्ये घराच्या बाहेर न पडता असं सुरक्षित घराचं ठिकाण शोधायचं आहे की जिथं पडझड जरी झाली तरी माणूस आपला जीव वाचू शकतो। उदाहरणार्थ टेबलाखाली म्हणता येईल, आपल्या पलंग जर मजबूत असेल तर पलंगाखाली म्हणता येईल। हे प्रशिक्षण या मॉक ड्रिलच्या दरम्यान आवश्यक असतं। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9।